तर दादांची तीव्रतेने आठवण येते असं अमोल मिटकर या पत्रात न म्हणता आहेत आणि भावनिक साथ सुद्धा घालतात। पुढे पुन्हा एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षामध्ये सगळं काही आलबेल नाही असं चित्र चंद्रपूरच्या निमित्ताने एक प्रकारे समोर येत असताना दुसरीकडे आणखी एक महत्त्वाचा विषय महाविकास आघाडी संदर्भातला उपस्थित झालेला आहे। तो विषय असा की महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर आहे का याची चर्चा जोर धरते। त्याला 2-3 महत्त्वाची कारण आहेत। त्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसनं आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वबळावरती लढण्याचा एक प्रकारे नारा दिलेला आहे। दुसरीकडे ठाकरेंनी भाजपला साथ दिलेली आहे चंद्रपूरमध्ये, तर तिसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार करता त्यांनी मुंबईमध्ये एक प्रकारे अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। पण महाविकास आघाडीला आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत एकी दाखवल्याशिवाय पर्यायच नाहीये। जर त्यांनी एकी दाखवली नाही तर महाविकास आघाडीचा राज्यसभेचा एकही खासदार निवडून येऊ शकणार नाही। त्याचबरोबर विधान परिषदेत सुद्धा मवियाला मोठा फटका बसू शकतो। तिन्ही पक्ष एकत्र आले नाहीत तर राज्यसभेच्या 7 आणि विधान परिषदेच्या 9 जागांवरती सुद्धा मवियाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाहीये। महाराष्ट्रातनं राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होत आहेत। या 7 जागांमध्ये भाजपच्या 3, राष्ट्रवादीच्या 2, काँग्रेसची 1 आणि ठाकरे सेनेची 1 अशा जागांचा समावेश आहे। मात्र महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे 37 असे एकगठ्ठा आमदार नाहीयेत। दोन्ही पक्ष मिळूनही एक खासदार निवडून आणू शकत नाही। त्यामुळे तिन्ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीये। अन्यथा मतांची फोडाफोडी करून महायुती 7व्या उमेदवारासाठी निश्चितपणे प्रयत्न करू शकते। तर विधान परिषदेच्या कोणकोणत्या जागा रिक्त होणार आहेत? राज्यसभेच्या जागांचा आपण आढावा घेतला। विधान परिषदेच्या कोणत्या जागा रिक्त होत आहेत त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। उद्धव ठाकरेंची जागा, नीलम गोऱ्हेंची जागा, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी। मे महिन्यात या सर्वांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपतो आहे। त्यासोबत राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते आणि संजय केणेकर त्या सगळ्यांचा कार्यकाळ संपतोय मे महिन्यात विधान परिषदेचा। तर राज्यसभेमधनं कुणाकुणाची नावं आहेत, म्हणजे राज्यसभेचा कार्यकाळ कुणाकुणाचा संपेल तेही जाणून घेऊया। येत्या एप्रिल महिन्यात एकूण 7 जणांचा राज्यसभेचा कार्यकाळ समाप्त होतोय, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या खासदारांची नावं आहेत ते आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील, शिवसेना उबाठाच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर फौजिया खान आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील। त्यामुळे विधान परिषदेचा विचार करता उद्धव ठाकरे